साप्ताहिक व यूट्यूब चॅनेल आदेश जनजागृतीचा शुभारंभ संपन्न. सांगलीच्या कवटेमहाकाळ तालुक्यातील प्रवीण लोंढे यांच्या साप्ताहिक व यूट्यूब चॅनेल आदेश जनजागृतीचा शुभारंभ सोहळा आज मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. कवटेमहाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद नूतन सदस्य संजय बनसोडे, आरेवाडीचे सरपंच रमेश कोळेकर तसेच माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील, ग्रामसेवक सुनील वाघमारे, विजय कांबळे, दीपक माने, संजीवनी टेक्निकलचे संजय बनसोडे, मोहम्मद शेख साहेब तसेच पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे स्वागत व आभार विशाल घाडगे यांनी मानले. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवटेमहाकाळ. आमचे पोलीस पाटील आणि सरपंच तसेच व्हाईस मीडियाचे सर्व पत्रकार बंधू आणि सर्व पत्रकार बंधू, आजचा कार्यक्रम हा आदेश जनजागृतीचा या या साप्ताहिक तसेच न्यूज चॅनलचा प्रकाशन सोहळा आज आपण इथं सर्वांच्या साक्षीनं केलेला आहे. आता आदेश जनजागृतीचा त्याच्या खाली ब्रेद वाचलेलं खूप सुंदर आहे. ते वाचलं आपल्या लक्षात येईल. जनतेचा आवाज परिवर्तनाचा विचार त्याच्यामध्ये लिहिलेलं म्हणजे जनतेचा आवाज हे कशा संदर्भात आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज ऐकणारी प्रथम म्हणजे 4 स्तंभापैकी एक स्तंभ, चौथा स्तंभ ज्याला आपण म्हणतो लोकशाहीचा, ते आहे ती म्हणजे पत्रकारिता किंवा मीडिया हा जनतेचा आवाज ऐकून तिचा परिवर्तनासाठी तिचा योग्य कशा पद्धतीने वापर करता येईल. लेखणीच्या द्वारे असू दे, युट्यूब चॅनलच्या द्वारे, न्यूजच्या चॅनलच्या द्वारे असू दे किंवा अन्य कुठल्या माध्यमातून करता येईल या पद्धतीनं संपादक प्रवीण लोंढे यांनी ते विशेष करून प्रयत्न करावा. आता थोडस मी बोलतो. मी शाहू महाराजांच्या विषयी मगापासून जे आपण म्हणते दलितांचा ऍक्च्युली फक्त शाहू महाराज दलितांपुरतं मर्यादित नाही. पहिली गोष्ट, आरक्षणाचे जनक जरी म्हटलं तर आरक्षणापुरतं त्यांचं काम माफक नाही. त्यांना असं म्हटलं जातं राजर्षी आणि लोकराजा असं म्हटलं. त्याच्या पुढे उपाधी लोकराजा का तर जनतेला त्या राज्यकारभारात समाविष्ट करून राज्यकारभार चालवणारा एकमेव राजा पूर्ण भारतातला, पूर्ण जगात असा कुठला असेल छत्रपती शाहू महाराज. तर लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात. त्यांनी एक वाक्य मांडले होतं की माझी जनता तर इयत्ता 4थी शिकून जर तयार झाली तर आजच्या घडीला मी राजपाट सोडून मी संन्यासाला निघून जाईल. म्हणजे इतक्या पद्धतीने त्याच्यानंतर 18 पगड जातीची वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक त्यावेळच्या काळानुसार एक जात दुसऱ्या जातीच्या जवळ जात होती. यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षणाचा आड काय येत होतं तर प्रत्येकाला राहायला त्यांनी प्रत्येक ठिकाणी किंवा कोल्हापुरात 18 हॉस्टेल्स बांधलेले जे अद्यापपर्यंत चालू आहेत कोल्हापूरच्या ठिकाणी. त्याच्यानंतर कुस्तीचे जे जनक म्हणतो ना आपण, जनक असं म्हणता येणार नाही, कुस्ती त्यांनी त्याला राज्याश्रय दिला होता कुस्तीला. त्यामुळेच आता सर्वात चांगले मल्ल कोल्हापुरात भेटतील किंवा तुम्हाला हरियाणाचे पैलवान देखील कोल्हापूरच्या तालमीमध्ये शिकायला येत असतं आणि त्याला कारण आहे ते राज्याश्रय. त्याच्यानंतर राधानगरी सारखे धरण बांधत असताना देखील पूर्ण राज्याचा म्हणजे एकही गव्हर्नमेंटचा त्यात पैसा नाही, पूर्ण पैसा तो कोल्हापूर संस्थानाचा वापरून ते धरण बांधले गेले राधानगरी धरण. ते एकमेव धरण आहे की स्वयंचलित दरवाजे आहेत. म्हणजे त्याच्यावरती ठराविक दाब पडल्यानंतर ते आपोआप दरवाजे ओपन होतात. म्हणजे अशा पद्धतीचं त्या काळात बांधलेलं 1945 साली पूर्ण झालेलं ते धरण आहे. जे आजच्या घडीला कुठल्याही प्रकारची गळती नसलेलं ते एक धरण म्हणजे महाराजांच्या कार्यामध्ये ते एक महत्वाचं ते एक समावेश आहे. तर असे लोकराजा राजर्षी शाहू महाराज आज त्यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आदेश जनजागृतीचा हा प्रकाशन सोहळा आपण केला. आता काही मूल्य आहेत ज्या भाऊनी सांगितले की दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर त्यांनी पत्रकारितेची सुरुवातच त्यासाठी केली होती की जनमानसामध्ये आपण पोहोचलो. जनतेचे प्रश्न हे प्रशासनापर्यंत गेले पाहिजे किंवा त्यावेळी राजकारण नव्हतं किंवा काय नव्हतं, पण प्रशासनापर्यंत गेले पाहिजे. जनतेमध्ये काय हरकत चालू आहे, जनतेची प्रशासनाकडे काय अपेक्षा आहे, जनतेची प्रशासनाकडून काय मागणी आहे, हे मांडण्याचं काम हे कोण करत असतं तर आपली पत्रकारिता करत असते. तर पत्रकारिता करत असताना जसं आपण म्हटलं की माझी बऱ्याच जणांनी म्हटलं की तुम्ही तुमची ध्येय असू दे, तुमच्या चांगले विचार असू देत, किती त्यांना मरगळ न घालता व्यवस्थितपणे तुम्ही त्या साप्ताहिक मध्ये मांडले गेले पाहिजे.
आणि त्या साप्ताहिकच्या माध्यमातून जनतेपर्यंत ती गेली पाहिजे आणि जनतेचे प्रश्न मांडून जेव्हा आदेश जनजागृतीचं जे म्हटलेलं आहे तुम्ही जनजागृती त्यामधून केली पाहिजे. जनतेचा आवाज तुम्ही केला, परिवर्तनाचा विचार हा असाच पुढे घेऊन जावं तुमच्या या आदेश जनजागृतीचा या युट्यूब चॅनलला तसेच आपल्या साप्ताहिकला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. हे असंच राहू.